जे मात्र व्हेरी वेल फिल्डिंग सुपर्ब. आपल्या या कामगिरीबद्दल खरोखरच हॅटस्टॉप असेल. कमी वेळेत कमी वयामध्ये मात्र जय मात्रेने जबरदस्त यावेळेला खेळ साकारला. प्लेइंग एलेव्हनमध्ये कशी जागा पक्की करायची हे जय म्हात्रे फॉर एक्झाम्पल आहेत. अजून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल जयसाठी. असलम शेख यांच्याकडून हे 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल. जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. मनीष पाटील यांना सुद्धा 500 रुपये आहेत. म्हणजे बक्षिसांची खैरात होते. या 500 रुपये या ठिकाणी मी असलम भाई यांना विनंती करेन सर आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय. त्यानंतर दिनेश बाबर खेळाडू आहेत. त्यांना मी विनंती करेन दिनेश बाबर आपण यायचं आहे. आपल्याला सुद्धा कॅश प्राइज आलेला आहे. 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. म्हणतात ना माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्याजवळ येईन. आणि ही गुणवत्ता सिद्ध करणारे दिनेश बाबर प्लीज कम ऑन दी स्टेज अँड टेक युअर प्राइज. दिनेश बाबर प्लीज माझा आवाज पोहोचत असेल तर या, अन्यथा आम्ही कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा ठेवू, तुम्ही नंतर कलेक्ट करा. जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. या ठिकाणी कैलासजी पाटील सर आणि तुकाराम मांगेला सर, व्हॉइस ऑफ नारंगी, व्हॉइस ऑफ कावराईपाडा. वंदन करून कुल देवतेला ग्रामदेवतेला वंदन करून समालोचनाला सुरुवात करतोय. कॉमन प्रीमियर लीग 2023चा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो 20 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि अंतिम सामना तुम्हाला नक्कीच 26 फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे. काल पहिला दिवस इथे पार पडला. काल पहिल्या दिवसामध्ये आपण वुमेन्सचं क्रिकेट बघितलं, त्याच्यानंतर बघितलं KPL ते 4 सामने बघितले आणि त्याच्यानंतर बघितलं आपण हा दुसरा दिवस उजाडलेला आहे. तर माझ्या जोडीला या ठिकाणी जोडले गेले आहेत तुकाराम मांगेला, द व्हॉइस ऑफ नारंगी. हॅलो, धन्यवाद कैलास. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून आजच्या या कॉमन प्रीमियर लीगच्या या दुसऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा सुरुवात करतोय. पहिलं तर धन्यवाद कैलास पाटील आणि आम्हाला इथून समालोचन करण्याची संधी हजरतभाई, आपला बिग थँक्यू. त्यांच्या माध्यमातून ही संधी आम्हाला प्राप्त झाली आणि एका मोठ्या महोत्सव जसं उल्लेख केला गेला त्या उत्सवाशी जोडण्याची संधी या निमित्तानं प्राप्त झाली. मॅचच्या दिशेने जाऊया. एक ड्रॅमॅटिक ओव्हर संपलंय, नाट्यमय ओव्हर संपलंय, जिथून धावाही आल्यात, विकेटही आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ जिथून पूर्ण झाला आहे. धावा आहेत 10 फलकावरती 12. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे सुरू. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉटम ऑफ द बॅट चेंडूला जातोय जोपर्यंत मिडॉनचा क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला फील्ड करेल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिला सामना पाहिला आपण, म्हणजे पहिल्या सामन्यानं किंवा कालच्या दिवसांनं 50च्या पारची धावसंख्या फार इम्पॉर्टंट असताना एक टार्गेट जे तुम्हाला सेट करायचं आहे तेही महत्त्वाचं आहे. 2 फलंदाज आहेत मैदानावरती, जयेश आणि दुसऱ्या बाजूला महेश पाटील जो सध्याच्याकडे स्ट्राईकवरती आहे. आखो टप्प्याचा चेंडू होता, पुल करायचा प्रयत्न पोझिशनमध्ये नव्हते. शॉर्ट मिड विकेटला झालं क्षेत्ररक्षक आणि यस्टेनवरती नेम साधायचा प्रयत्न, मिसफिल्ड आणि मिसफिल्ड आणि पुन्हा एकदा यस्टेनवरती नेम साधलाय. चेंडू इथून तिथून इथून ईस्ट अँड वेस्ट चेंडू ट्रॅव्हल झाला, भरपूर पाठलाग होतोय. आता धावा किती झाल्या तेच बघायचं आहे. धावात आता तर झाल्यात पण अगोदरचाही बघावा लागणार आहे. पंच इशारा झालाय, तिसरं पंच आहेत. रिफर जो डायरेक्ट हिट झालाय त्याच्यासाठी आहे बघा. नक्कीच टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तुकाराम मंगेला आपण बघितलं तर तुकाराम मंगेला बघितलं आपण जर स्कोरिंगच्या बाबतीत बोलायचं झालं ना तर पूर्वी आपण मॅन्युअली स्कोरिंग बघायचो आणि आज आपण कम्प्युटराइज्ड बघितला स्कोरिंग बघतोय आणि आज टेक्निकल युग भरपूर आलेलं आहे आणि नो डाऊट
वेगळ्या पद्धतीचं आपल्याला क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळतं. काय म्हणायचं आहे? नाही, किती टेक्नॉलॉजी जरी वाढली ना तरी माणसाची गरज लागणारच आहे. कारण मॅन्युअली असो नाही तर डिजिटल स्कोरिंग, माणूस हा तुम्हाला लागणार. कारण जसं कॉम्प्युटर आहे ना, कॉम्प्युटर फास्ट चालतं, पण कॉम्प्युटर बनवणारा पण माणूसच आहे. माणसाचा ब्रेन आहे ना तो कॉम्प्युटरपेक्षा फास्ट आहे. कारण कॉम्प्युटरने माणूस नाही बनवला आहे, माणसाने कॉम्प्युटरला बनवलेलं आहे. त्याच्यामुळे डिजिटल जरी आला तरी मॅन्युअलचं महत्त्व आहे. ही संपूर्ण स्कोरशीट जरी बघितली आपण कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा बघतोय. सहप्रायोजक SH एंटरप्राइजेस आहेत. कारण मॅन्युअली ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे स्कोररच्या प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते. प्रत्येक नोंद व्यवस्थित घेणं गरजेचं असतं. तिथे डिजिटलला जर तुम्ही मिस्टेक केली तर अंडो करू शकतो, म्हणजे पुन्हा बॅक जाऊ शकतो. इथे ती बॅकची संधी नाही आहे. त्यामुळे मॅन्युअल स्कोरर जे आहेत विजय कांबळे आणि आयुष्यान, कारण फार महत्त्वाचं आहे. आयुष सावंत. धन्यवाद तुकाराम मांगेला. तर सामना सुरू आहे माया भट्टा वर्सेस आयशा स्टार यांच्यामध्ये. आयशा स्टारचा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. कारण पंचाकडनं इशारा आलाय. लाईव्ह मध्ये सुद्धा आपण बघतोय, इथून बघण्याचा प्रयत्न केला जाईल. बघा कशा पद्धतीने हा चेंडू फील्ड केला गेला होता. पहिला तर सराला जो ओव्हरथ्रो झाला होता त्यावेळेला क्रीजमध्ये आहेत, क्रीजमध्ये आहेत, बिलकुल क्रीजमध्ये आहेत. ज्यावेळेला पाहायचं आहे आणि शेवटला ज्यावेळेला जी 5वी धाव करण्याचा प्रयत्न केला, पंचाकडे इशारा येणार आहे. कारण बघण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय. आपण स्क्रीनवरती सुद्धा बघू शकता फील्ड केलं गेलं आणि पंचाकडनं इशारा आलाय. पहिला जो हिट झालाय त्यावेळेला पंचाकडनं इशारा आलाय नॉटआउटचा. याचा अर्थ शेवटला जो धावबाद झालाय म्हणजे 5व्या धावासाठी ज्या वेळेला यष्ट्या उचलून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यावेळेला तो धावबादच्या स्वरूपात गडीबाद झाला. सुंदर सुंदर कॅमेरा वर्क फार महत्त्वाचं आहे. आणि इथं जसे चर्चा चालू होती ना कैलास, कारण माणूस का महत्त्वाचा आहे, हे कॅमेरा वर्क जर नसतं ना तर या गोष्टी कधीच आपण टिपू शकलं नव्हतं. ग्रेट ग्रेट कॅमेरा वर्कचं आपण बघतोय. वेगवेगळ्या अँगलने बघा, पुन्हा पुन्हा पहा, परत परत पहा, कारण ग्रेट कॅमेरा वर्क आहे हे. आणि ग्रेट कॅमेरा वर्कमुळे आपण स्क्रीनवरती सुद्धा बघू शकता आता सध्याच्या घडीला ग्रेट कॅमेरा वर्क, सुंदर प्रक्षेपण आपण बघतोय TCBच्या माध्यमातून. नक्कीच 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि कशा पद्धतीने तो गडी बाद झाला आहे तो स्क्रीनवरती देखील आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. तर पहिला गडी बाद झाला होता सचिन कावळे यांच्या रूपाने आणि दुसरा गडी बाद झाला बघितला आपण महेश पाटील यांच्या रूपाने. जयेश पाटील आणि वैभव ही जोडी आता मात्र विकेटवरती पाहायला मिळते. सो यू वॉचिंग द क्रिकेट ऑफ KPL, दॅट इज कॉमन प्रीमियर लीग ऑफ 2023. धावफलकावरती धावा झाल्या 17-17. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला खेळलाय. फिल्डिंग तिथेच झालाय, क्षेत्रक्षणी खराब तिथेच झालंय. गडबड काय त्या जागेमध्येच आहे का, कारण तिथूनच अगोदर मिसफील्ड झाला होता, आत्ताही तो मिसफील्ड झालाय. मिसफील्ड अलाउड टू बॅट्समॅन सेकंड. 2 धावा इथून पूर्ण केल्या. धावा झाल्या धावफलकावरती 19-19. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे सुरू. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. आणि ज्यावेळेला दोन्ही एंडनं खेळलं जातं ना त्यावेळेला तुमच्या स्ट्रॅटेजी, डावपेस फार महत्त्वाचे आहेत. क्रिकेटचा खेळ बॅट अँड बॉलने खेळला जातोय ना, तसं क्रिकेट बुद्धिबलाप्रमाणे खेळला जाणार आहे. कुठला पैदा कधी सरकवायचा आहे आपल्याला माहिती पाहिजे, कशी चाल करायची ते आपल्याला माहिती पाहिजे. यावेळेस चेंडूला ऑफ साईडला खेळलाय, चेंडू डीप मध्ये निघून जातोय, चेंडू जातोय सीमा पार, आलाय चौकार. थँक्यू. आपण पुन्हा एकदा बघू शकता ज्या पद्धतीनं याने वाट बघितली तिथून फटकेची. इतकी वाट तर कॉमन स्टेशनवरती दिवा मेमूची पण बघत नाही कोण. इतकी वाट तुम्ही बघितली आणि ज्यावेळेला इतकी वाट तुम्ही बघितली ना तर चेंडू नाही थांबणार. चेंडू तुमच्या डोक्यावरनं तुम्हाला हुलकावणी देऊन, जसं आमचं प्रशांत सांगतात ना, उडी उडी जी आहे हा चेंडू सीमारेषे पार चौकार. नक्कीच तुम्ही ट्रेनचा उल्लेख केला ना, चेंडू बघितला कामनपासून खारबाव आणि खारबापासून भिवंडीला चौकारासाठी निघून गेलाय तुकाराम मांगेला. बिलकुल. आणि मॅच पुन्हा एकदा विकेट गेल्यानंतर धावांचा ओघ वाढलाय. क्रॉस बॅटेड बिग हिट, आवाज जो आलाय ना टॉक परफेक्ट,
लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू. स्कोररने वापरलाय मार्कर, परंतु इथे आलाय सिक्सर. षटकार आलाय आणि षटकाराने धावसंख्या पुढे सरकली जाते 29 या धावसंख्येवरती. तुकाराम मंगेला, या स्पर्धेला आपण 2023ला बघितलं ना का 2011ची ती आठवण होते मला. कारण 16 फेब्रुवारीचा तो दिवस आणि त्याच्यानंतर फायनल खेळली गेली ती 20 फेब्रुवारीला. बुधवारचा तो दिवस होता आणि संडेचा तो दिवस फायनलचा आपण बघितला होता. ती आठवण आजही मला आहे. यावेळेस बघितलं चेंडूला लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू टीपमध्ये निघून जातोय, चेंडू जातोय सीमा पार, येतोय षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. तर धावांची गती यावेळेस पुढे वाढली जाईल 35 या धावसंख्येवरती. तर तुकाराम मंगेला, मी का उल्लेख करत होतो त्या एशिया कपचा 2011 सालचा, कारण पहिल्यांदा बघितलं आपण तर दुबईवरून ट्रॉफी आणली गेली होती आणि स्टँडचं रूपांतर कोणी दाखवलं, स्टँडची रचना कोणी दाखवली, तर ते आयशा कपने दाखवली होती. लक्षात ठेवा. तर हजरत भाई आणि संजय म्हात्रे यांचा मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू. नाही, त्याच करताना म्हणजे 2011चा तुम्ही उल्लेख केला का, त्या घटनेची साक्षीदार आपण आहात आणि आज 12 वर्षे उलटून गेलेत ना तरी त्या आठवणी ताज्या आहेत. ते कारण आहे मेमरीज जे आहेत ना, मेमरीज त्या ताज्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय, 35 वरती पोचलाय. पहिलं षटक 12 धावांचं, दुसरं बिग ओव्हर आलंय, मोठं षटक जिथून 23 धावा आल्यात. जयेश पाटील 2 षटकार 1 चौकार, सध्याच्या घडीला 19 वरती खेळतो. वैभव धूम आहेत. आता मी स्ट्रॅटेजीचा उल्लेख केला बघा, डावपेच फार महत्त्वाचे असतात. क्रिकेट खेळत असताना 6 षटकांचे सामने आहेत तर डावपेच फार इम्पॉर्टंट आहेत. अतुल आहेत, अतुल, आणि जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते, अतुल गेल्या वर्षीची त्याची कामगिरी या स्पर्धेमध्ये एक सर्वोत्तम राहिले म्हणजे 5 विकेट त्याच्या नावावरती होत्या. असा गोलंदाज झाला आणि इथे आणणं गरजेचंच होतं कारण जो फ्लो जयेश पाटीलच्या बॅटमधला आहे ना, मग तिथे दाखवायचं आहे ना. जैसे कहते हैं ना, खेल जिंदगी का हो या ताश का, अपना एक का तभी दिखाना जब सामने वाले के पास बादशाह हो. बादशाह फलंदाजी करतोय जयेश पाटील. तुमचा एक्का, ट्रम्प कार्ड, प्रमुख अस्त्र अतुल आहे. अतुलने कामगिरी करायची आहे. दुसऱ्या बाजूला वैभव, आपल्या फटक्यांचं वैभव तर दाखवेलच, पण 2 षटकामध्ये धावा आल्यात. प्रोजेक्टेड स्कोर भरपूर दाखवतोय पण किमान 70च्या पार जायला हवं. 35 धावा आतापर्यंत झाले. तर जयेश इज बॅटिंग व्हेरी वेल ऑन दिस ग्राउंड इयर. त्याच्या नावावरती 2 षटकार आहेत, 1 चौकार आहेत आणि बघितला 1 सिंगल आहे आणि बघितला आपण 1 डबलच्या रूपाने ती धाव आहे या ठिकाणी. वैभवला बघितला अजूनही खातं उघडायचं आहे या विकेटवरती. वॉट अ क्रिकेट, दिस इज अ ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड इयर अँड वी आर वॉचिंग द KPL ऑफ 2023 इयर. तुकाराम मंगेला. बिलकुल. आणि 2 षटकं ज्या वेळेला संपले आता त्यानंतर थोडासा वेळ घेतला गेलाय, टाईम घेतला गेलाय, पण टाईमची पण कहाणी वेगळी असते ना. वेळ पण सर्व वेळा बदलत असतो. घड्याळामध्ये जर बघितलं 30 सेकंद पुढे गेलं ना तरी वेगळी वेळ दाखवते. मॅचमधली वेळ आले का, 2 षटकांचा खेळ झालाय. बेस्टीच्या बाहेरचा चेंडू होता, इथून वेळ नाही आली आहे. कहाणी तीच आहे, वाईड प्लस इथे 5 धावांचा बोनस, चौकार. थँक्यू. 40 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. माया भट्टा संघ प्रथम फलंदाजी करतोय. बघा कशा पद्धतीने तो चौकार गेला होता. तो रिप्लायमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तो चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अतुल यांचा तो चेंडू होता. यावेळेस गॅपमध्ये चेंडू निघून जाईल का, क्षेत्ररक्षक आपल्या डावऱ्या बाजूला सरकतोय. 1 धाव येते, 1 के बिना कुछ नहीं, केवल 1 रन खाते में जुड़ता हुआ और उस 1 रन के साथ स्कोर हल्के से आगे बढ़ता हुआ 41 पर 41 इज स्कोर. तुकाराम मंगेला, हजरत भाई हे नाव आपण बघितलं ना, HAZRAT, प्रत्येक शब्दामध्ये फार मोठा अर्थ जडला गेला आहे. नक्कीच त्याचं वर्णन मी करेन या चेंडूच्या नंतर. मात्र अतुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. तुकाराम मंगेला. अतुल सज्ज होतोय. टॉस बॉल मिस केलाय इथून. आणि जयेश पाटील जो कॅलिबर आहे किंवा जयेश पाटील ज्या फ्लोमध्ये आहे, फुल टॉस मिस करणं
तोही तो थोडासा विचार करतोय की हा चेंडू माझ्याने मिस झाला कसा. 41 इज द स्कोर हिअर. मिस होतोय. थोडासा खाली राहणारा चेंडू, लो राहणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. तर हजरत HAZRAT प्रत्येक शब्दामध्ये फार मोठा अर्थ जडला गेला आहे. H फॉर हॅपी, A फॉर ॲडरेबल, Z फॉर झिओटिक, R फॉर रेडियंट, A फॉर एबिलिटी आणि T फॉर टॅलेंटेड. प्रत्येक शब्दामध्ये अर्थ आहे. बिलकुल आपण चर्चा करणार आहोत. शेवटच्या क्षणी बॅट थोडीशी बॅन केली. थोडासा चेंडू जिथपर्यंत बॅटवरती आला, मिडल ऑफ द बॅट लॉंग ऑफच्या रिझनमध्ये चेंडूला खेळलंय. कारण पाहिलं होतं जयेशनं गेल्या 2 चेंडूचा जर खेळ बघितला, चेंडू थोडासा खाली राहतोय, लो राहतोय. आणि अतुल जसं स्कोरिंग आपल्याला माहिती देत आहे की गेल्या वर्षी 2 षटकं, एक त्याच्यामधलं मेडन, 9 धावा, 5 विकेट्स हा परफॉर्मन्स राहिला आहे अतुलचा. सर्वोत्तम परफॉर्मन्स अतुलचा राहिला आहे. अक्षरशः क्रॅम्प केला गेला. एक्स्ट्रमच्या बाहेरचा चेंडू होता. इथून थोडासा मध्ये आणण्याचा प्रयत्न. लेफ्ट आर्म स्विंगर कसा असावा अतुलनं केलंय. आणि अतुलनं काय केलं माहिती का, या बाहेरच्या कामन रोडला किती स्पीड ब्रेकर आहेत माहिती नाही, पण या धावाला स्पीड ब्रेकर लावलाय. वेग कमी केलाय, स्पीड ब्रेकर लावलाय अतुलला. 2.5 षटकांचा खेळ झालाय. धावा आहेत 42, 42. 42 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि वी आर इन द ओव्हर नंबर 3 इयर. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत या ठिकाणी. डान्सिंग डाऊन द पेच. चेंडू येतोय लॉंगच्या मध्ये. चेंडू येतोय सीमा पार, आर पार चौकार. डीजे थँक्यू. तर धावसंख्या पुढे सरकली जाते 46 या धावसंख्येवरती. तर याचबरोबर तिसरं षटक संपलं जाते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46 पाहायला मिळते. तर पहिलं षटक पूर्ण केलं सिराज शेख यांनी, दुसरं षटक पूर्ण केलं साईनाथ भोईर यांनी आणि तिसरं षटक पूर्ण केलंय अतुल ठाकरे यांनी. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे आणि 3 षटकानंतर माया भट्टा संघ प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय 46 या धावसंख्येवरती. बघा जयेश पाटील 20 धावांची खेळी अप्रतिम. गोलंदाजी करताना सिराजच्या नावावरती 1 विकेट आहे. साईनाथ बघितलं आपण तर 23 धावा त्यांनी खर्च केला. अतुलने बघितलं 11 धावा खर्च केल्या. तर हे अनालिसिस तुकाराम मंगेला आपल्याला पाहायला मिळतंय. आणि शेवटच्या चेंडूवरती ज्या पद्धतीनं फटका खेळला नाही, जास्त काही नाही केलंय. फुल फेस ऑफ द बॅट खेळलाय समोरच्या दिशेनं. जे लॉंग ऑफच्या रिझनमधलं क्षेत्र होतं त्या क्षेत्रामध्ये प्लेसमेंट महत्वाची होती. 3 षटकांचा खेळ ज्या पद्धतीने आपण पाहिलाय 12, 23, 11 या 3 षटकामध्ये धावा आल्यात. जयेश पाटील जे खेळतात 20 वरती 8 चेंडूचा आतापर्यंत त्यानं सामना केलाय. तर दुसऱ्या बाजूला वैभव आहेत ज्याने आतापर्यंत 5 धावा केल्यात. 1 चौकार आपण वैभवच्या बॅटमध्ये सुद्धा पाहिलाय. हे पुन्हा एकदा चर्चेवरती येतोय कारण पहिला सामना झाला होता ज्यावेळेला आव्हान जवळपास 60च्या आसपासलं होतं. आता धावांचा वेग का वाढलाय माहिती आहे का, कारण सूर्य थोडंसं डोक्यावरती आलाय. आता थोडंसं वातावरण जे सकाळच्या वेळेला होतं, क्रिकेटचा खेळ आहे, 3 सेशनमध्ये क्रिकेट खेळलं जातं. टेस्ट क्रिकेट सध्या चालू आहे इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. पहिलं सत्र, दुसरं, तिसरं. तसं ते पहिल्या सत्राचा खेळ संपतोय, दुसऱ्याचा स्टार्ट होतोय. इथून हा मधला काळ आहे. एक चर्चा अजूनही मी करणार, कारण ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक कॉमन प्रीमियर लीग KPL जसा उल्लेख केला गेला आहे. म्हणजे KPL म्हटलं कॉमन प्रीमियर लीग आहे, कॉमन प्रोग्रेसिव्ह लीग आहे, कॉमन परफॉर्मन्स लीग आहे आणि कॉमन परफेक्ट लीग आहे. पण त्याही व्यतिरिक्त आहे काही गोष्टी, त्यावरती चर्चा करणं. ज्या पद्धतीनं ओलंय प्रसिद्धी धावफलकावरती धावा 46, 46. 3 षटकांचा खेळ संपला आहे. प्रोजेक्टेड स्कोअर जर इथून पाहिला तर जवळपास 92 आहे. 92 वरती पोचेल की थांबेल ते पाहणार आहोत. नक्कीच तुकाराम मंगेला बघितलं आपण. पाणी मैदानाच्या आत गेलं होतं. तो कहते हैं पानी है तो जीवन है, जीवन है तो पर्यावरण है, पर्यावरण है तो धरती है और ये धरती है इसलिए हम सब है. तर पाणी फार महत्वाचे आहे. मी म्हणे पाणी फार महत्वाचं आहे. पाणी आणि तुम्ही जपून वापर असं म्हटलं गेलं आहे तुकाराम मंगेला. बिलकुल. पण पाणीमध्ये गेलं होतं कैलास, म्हणजे मैदानात गेलं होतं पाणी आणि दरम्यान DJ वरती वाजली होती गाणी. आता बदलणार का या मॅचची कहाणी? पाणी आहेत, गाणी आहेत, कहाणी आहेत. कारण कहाणी सध्याकरता इंटरेस्टिंग आहे. पुढचा मॅच आयशा स्टार आणि SK स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान पुढचा सामना आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी यायचं आहे. 2 संघ खेळतात. माया भाटिया 11चा संघ जो खेळतोय आणि इथून आयशा स्टार
नक्कीच माया भट्टाचा संघ आहेत. आपण बघतोय दोन मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येणार आहे. कारण जी कहाणीचा उल्लेख केला गेला आणि तिथून सिराज शेख प्रमुख गोलंदाज आहे. आय एम ॲक्शन उंचपुरा गोलंदाज इथून आणण्यामागे उद्देश काय असेल त्याच्यावरती चर्चा करणार आहेत. यावेळेस गडी बाद होण्याची शक्यता, गडी बाद होतोय. चला जाऊया डीजे कडे आणि पुन्हा एकदा KPL कडे पण येऊया. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. तर तिसरा गडी बाद होतोय मया भट्टा या संघाचा. तर पहिला सामना आपण बघितला स्टॉर्म स्ट्रायकर वर्सेस बिग डॅडी यांच्यामध्ये झाला होता आणि त्यामध्ये बघितला आपण स्टॉर्म स्ट्रायकरचा संघ विजेता संघ पाहायला मिळतोय. त्यामध्ये तन्मय पाटील अप्रतिम खेळ केली. जवळजवळ 15 धावा 5 चेंडूमध्ये त्याने उभारल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बघितलं आपण काही षटकार देखील आपण पाहिले आणि 3 विकेट देखील त्यांनी प्राप्त केल्या होत्या. तर तुकाराम मांगेला नक्कीच मी हजरतभाई यांचा उल्लेख केला होता, मात्र संजय भाई यांचा देखील उल्लेख करेन कारण संजय या प्रत्येक शब्दामध्ये फार मोठा अर्थ जडला गेला आहे. SANJAY, S फॉर स्मार्ट, A फॉर ॲडमायरिंग, N फॉर नाईस, J फॉर जॉली, A फॉर एफेबल आणि Y फॉर युथफुल. नक्कीच बघितलं या प्रत्येक शब्दामध्ये फार मोठा अर्थ जडला गेला आहे. काय म्हणायचं आहे तुकाराम मांगेला या ठिकाणी? आणि जसं मी उल्लेख केला गेला तर सिराजला आणण्यामागे काय उद्देश असेल तर पहिल्या चेंडूवरती दाखवले की सिराजना इथून का आणलेलं आहे. नवीन फलंदाज कैलाश आला आहे तर इथून माया भट्टा टीम्स जी प्रथम फलंदाजी करतो. आणि एका गोष्टीचा उल्लेख मी केला होता, पाणी गाणी कहाणी में ट्विस्ट आलाय थोडासा. एक नाही तर दुसरा ट्विस्ट आलाय का. चेंडू बराच वर झेल सुटलाय. स्क्वेअर एकचा क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर केला होता, नाही टिपू शकला झेल. तिसरी धावी इथून पूर्ण केली जाते. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. धावा बघतोय धापलकावरती जाऊन पोहोचल्यात 49 वरती जाऊन पोहोचलाय वैभव आणि कैलाश. ही जोडी मैदानावरती कैलाश जे आत्ताच आलेले होते बॅटिंगला. पुलचा फटका फसलेला होता आणि त्या फसलेल्या फटक्यावरती झेल टिपण्याचा प्रयत्न बघा कशा पद्धतीने झालाय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता. चेंडू बराच वर गेला होता, इतका वर की क्षेत्ररक्षक नाही पकडू शकले हा कॅच आणि कॅच सुटलाय. इथून मॅचच्या दिशेने जाऊया. कैलास मी तुमच्या दिशेने येतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. सिराज शेख एक टॅलेंटेड असा गोलंदाज मी म्हणेन, ज्याच्याकडे मी म्हणेन ती शैली आहे, ती गुणवत्ता आहे. तो गोलंदाज समोरच्या एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॅटवरती घेतलाय, ऑफ साईडला फक्त बघितलं दिशा दिले. 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते. 51 या धावसंख्येवरती 50 पूर्ण करतोय मया भट्टा संघ या ठिकाणी आणि जवळजवळ 51 धावांवरती पोहोचतोय. 51 धावा कधी येत आहेत तर 51 धावा येत आहेत या ठिकाणी बघितला 3.3 षटकांमध्ये तुकाराम मांगेला. 3.3 षटकांचा खेळ झालाय. आव्हान जे ठेवायचं आहे टार्गेट और टार्गेट की भी अलग कहाणी आहे. टार्गेट सुद्धा फार महत्त्वाचं असतं या षटकाधी पुढचा. थोडंसं शरीराच्या दिशेने चेंडू आला होता. शेवटच्या क्षणी बॅटचं फेस ओपन करायचं होतं फलंदाजाला. 1 धाव जरूर आले चेंडूवरती. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहेत धावफलकावरती 52. 52 इज द स्कोर हिअर. यानंतरचा सामना तुम्ही SK स्पोर्ट्स वर्सेस संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा यांच्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो. हेलिकॉप्टर स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मित्रांनो. तर हेलिकॉप्टर स्ट्रोक प्रथम कोणी आणला? आपण महेंद्रसिंग धोनी यांच्या बॅटमधून स्ट्रोक बघितला, परंतु खरा स्ट्रोक बघितला आपण तर संतोष लाल यांनी तो आणला होता मित्रांनो. 1983 साली त्याचा जन्म झाला होता, परंतु बघितला आपण तर 2013 साली त्याचं मी म्हणे आजाराने निधन देखील झालं होतं. त्याच संतोष लालने बघितला तर हेलिकॉप्टर स्ट्रोक दाखवला होता तुकाराम मांगेला. बऱ्याच गोष्टी त्या धोनीचा चित्रपट आल्यानंतर माहिती पडल्या काय काय आहे ते. 53 स्कूप करायचा होता, हा वेगळ्या पद्धतीने फटका होता. पुढ्यातला चेंडू होता, स्कूप करण्याचा थोडासा वेगळा प्रयत्न. तुम्ही हेलिकॉप्टरचा उल्लेख केला, या चेंडूला बघा थोडासा स्कूप करण्याचा प्रयत्न केला. हे षटक जर बघितलं सिराज शेख यांचं, पहिल्या चेंडूवरती विकेट आला, त्यानंतर 3, 2, 1 सिंगल 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 54. ऐकू एक संगीत आणि येऊया पुन्हा एकदा या KPLच्या दुसऱ्या मॅचमध्ये.
तर या नंतरचा सामना SK स्पोर्ट्स आणि संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा या संघाचे कर्णधार कुठे असतील प्लीज टॉस बॉक्सकडे तुम्ही यायचं आहे. थँक्यू. आणि कैलास जर उल्लेख केला गेला पहा नक्कीच दोन टीम चला आपण या टॉससाठी आपण यायचं आहे. SK स्पोर्ट्स आणि संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा हे दोन संघादरम्यान यानंतरचा सामना होणार आहे. मी जसा उल्लेख केला होता कैलास ज्यावेळेला 3 षटकांचा खेळ झाला होता मैदानामध्ये पाणी गेलं होतं आणि पाण्यानंतर कहाणी बदलले. आता स्क्रिप्ट आहे ना थोडीशी चेंज झाली. पहिल्या 3 षटकामध्ये 15च्या सरासरीने जवळपास संघ गेला होता. आता ती सरासरी थोडीशी खाली आली. 4 षटकांचा खेळ संपला आहे. धावा आहेत 54 54 12 चेंडूचा खेळ आहे. अतुल ठाकरे गोलंदाजीला सज्ज झालाय. होय अतुल येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ज्याने की तिसरं षटक हाताळलं होतं आणि अतुलने बघितलं आपण त्या 11 धावा खर्च केल्या त्या पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवरती आला या ठिकाणी. थोडासा मिडल आणि ऑफस्टम्पवरती चेंडू होता. यावेळेस बघितलं आपण स्ट्रेट खेळत होतं फलंदाजाला परंतु बॅटवरती चेंडू कनेक्ट होत नाहीये. गुड डिलिव्हरी फ्रॉम दिस बॉय दॅट इज अतुल ठाकरे यार. अप्रतिम गोलंदाजी पहिल्याच चेंडूमध्ये पाहायला मिळते. तुकाराम मंगेला पहिलाच थोडासा ब्लॉकॉल डिलिव्हरी हाताळला अतुलनं. फुलटॉस बॉल कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचा होता. कव्हरचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिस केला या चेंडूला झेल नाही टिपू शकलं. कहाणी तीच राहिले. कुलदीप होते कव्हरच्या दिशेनं. या मॅचची कहाणी बघा मिस टाइम स्ट्रोक केला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. प्रयत्न शेवटच्या क्षणी थोडंसं पोझिशन वेगळी होती कॅच घेण्याची झेल टिपण्याची. 2 धावा आल्यात. धावा आहेत 56. 56 is the score here and this is the first inning. On side ला across the line गडीबात परतावा लागेल फलंदाजाला. चला जाऊया डीजे कडे आणि पुन्हा एकदा या KPL च्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण येऊया. वेलकम डीजे. थँक्यू. तुकाराम मंगेला बरेचसे कॉमेंटेटर्स आपण बघतोय या ठिकाणी. कैलाचे 2 मिनिटं यस ॲक्शन रिप्लाय देखील आपण पाहू शकता. संदीप गवंड देखील मला वाटतं SK स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा संघाचा संघनायक तुमच्याकरता शेवटचा अधिकृत कॉल असेल. रत्नाकरचे सावंत तेजाचे गोबार यांचे हेमंत पाटील होते. संदीप गावंड होते. बालसुब्रमण अय्यर पहिल्या दिवसासाठी होते. हरीश पंड्या ज्याने की छान पद्धतीने ती कव्हर केली होती स्पर्धा. डॉक्टर गवली देखील होते. सिद्दीक बाबे देखील होते 2011ला. ते मला आठवते या ठिकाणी. तुकाराम मंगेला काय म्हणायचंय? 4.3 नक्कीच एक मोठी स्पर्धा त्या काळामध्ये जर वसईच्या पूर्ण पट्ट्यामध्ये म्हणा किंवा तेव्हाचा ठाणे जिल्हा असेल तर ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी स्पर्धा ज्या स्पर्धेचं नाव आपण उल्लेख केला गेला ती मोठी स्पर्धा होती आणि आजही त्या स्पर्धेचं नाव नक्कीच घेतलं जातं आहे. 4.3 षटकांचा खेळ आहे. जसे जयेश पाटील बाद झाले त्यानंतर धावसंख्येला थोडासा लगाम लावला आहे. थोडंसं खाली आले धावसंख्या. वैभव गेले त्यानंतर अजून धावसंख्या कमी झाल्या आहेत. धावा आहेत फलकावरती 56 56. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. जर बॅट बघितली तर लवकर स्क्वेअर आणून झाली आणि पुढचा पाय जर बघितला टेक्निकली जर सांगायचं झालं पुढचा जो फ्रंट लेग आहे तो तुमचा लवकर थोडासा डाव्या बाजूला अजून गेला आणि ते कारण होतं हा मिस केला चेंडू इथून दर्पण पाटील यांनी. जागते रहो का आदेश देती हुई गेंद कारण स्टंपच्या जस्ट बाजूने हा चेंडू निघून गेला होता. पुन्हा एकदा बघितला. पहिला चेंडू बघितला आपण थोडासा खाली राहिला होता मी म्हणेन. आताचा चेंडू बघितला आपण थोडासा वर ऑफस्टमच्या थोडंसं बाजूने निघून जातोय. तुकाराम मंगेला काय म्हणायचंय? आणि गेले 11 चेंडूचा जर खेळ बघितला ना जिथून पाणी गेले तिथून कहाणी मी का सांगतोय कारण गेल्या 11 चेंडूवरती 10 धावा आल्यात. पहिल्या 3 षटकामध्ये धावा होत्या. 11 चेंडूवरती 10 धावा आल्या. शेवटचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा होतोय. लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता. म्हणून हा क्रिकेटचा खेळ आहे. जसा चेंडू फिरतो तसा मॅच फिरतो. जसा चेंडू घरंगळतो तसा मॅचही थोडासा घरंगळतो. हा मॅचही तसा झाला आहे. म्हणून जैसे कहते हैं ना क्रिकेट ऐसे खेळ आहे ना जहाँ हमारी सोच खत्म होती ना वहाँ से क्रिकेट चालू होती. शेवटचा चेंडूचा खेळ आहे. शिल्लक धावा आहेत 57. ओह इट इज अ बिग हियर. ये गेंद कामन से खारबाव और खारबाव से सीधी भिवंडी की ओर निकलती हुई छक्के के लिए. वेलकम डीजे.
थँक्यू. शेवटच्या चेंडूवरती सुंदर सुंदर फटका. आणि नाव काय? दर्पण. दर्पण म्हटलं की आरसा, दर्पण झूठ न बोले जसं आहे तसं दर्पणनं सुंदर फटका खेळलाय. पहिला तर थोडंसं मिस केलं होतं बघा कशा पद्धतीनं दर्पणनं फटका खेळलाय. क्रीजमध्ये थोडंसं पुढे गेलं. ओहो, बॅट फ्लो जबरदस्त पाहिलंय आपण. आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं एक उत्तुंग असा KPL सिक्सर आपण पाहतोय. नक्कीच या KPLचा मेन मोटो काय आहे तुकाराम मंगेला? वी प्ले टुगेदर, वी विन टुगेदर. हा मेन मोटो आहे. म्हणजे आपल्याला एकत्र खेळायचं आहे आणि एकत्र जिंकायचं आहे, हे शब्द आहेत आपण बघितलं तुकाराम मंगेला तर. नाही त्याचकरता अजून एका गोष्टीचा मी उल्लेख KPLच्या माध्यमातून करेल. कारण इतकी वर्ष झाल्यानंतर KPL सुद्धा का सक्सेस आहे किंवा का या स्पर्धेकडं नंबर 1 स्पर्धा म्हणून पाहिलं जातं त्यावरती चर्चेला येईल. शेवटच्या षटकाचा खेळ इथून शिल्लक आहे. ज्यावेळेला 46 झाल्या होत्या ना कैलास, त्यावेळेला म्हटलं प्रोजेक्टेड स्कोर भरपूर दाखवतोय, 100च्या जवळ दाखवतोय. पण त्यानंतर ही बोललो होतो की इथून 70 धावा इथून चॅलेंजेबल ठरू शकतील. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ राहिला शिल्लक. गोलंदाज कोण येतं तेही बघूया. कैलास जे खेळतात 4 वरती, दर्पण जे खेळतात 6 वरती. टाळ्या आल्यात. आता टाळ्यामधून काय यायचं आहे? 6 मध्ये 12 पाहिजे, 6 मध्ये 15 पाहिजे का 6 मध्ये 20चा विचार. तर फील्ड करणारा संघ आहे. आता इथून झालेला भाग पुढे गेलाय. इथून किमान 70च्या आत रोखायचं आहे. अजय उपाध्याय गोलंदाज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा इथून आलाय. कैलास तेच मी का म्हणतोय 70, क्योंकि टारगेट सभी के पास होता है. टारगेट यहाँ बनाना है, टारगेट इधर उभा करायचा है मया भट्टा टीमला. टारगेट तो सभी के पास होता है, किसको बनाना होता है, किसको हासिल करना होता है. कैलास 64 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. तर KPLला आपण बघतोय, परंतु 2 संघ बघितले त्याची आठवण नक्कीच होईल काही शंका. या वेळेस बघितलं आपण खेळायचं होतं ऑन साईडला, थोडासा ब्रेक होतोय चेंडू आणि विथ द ब्रेक चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. तर 2 संघ, एक संघ आहे बघितला मामा भांच्याचा संघ, दुसरा आहे शौर्य 11 संघ. ज्याने बघितलं आपण 2 वेळा बघितलं आपण एक वेळा टायटलला जिंकलेलं आहे कॉमन प्रीमियर लीगला. ती आठवण अजूनही आहे तुकाराम मंगेला मला. बिलकुल चॅम्पियन आहेत तर चॅम्पियन प्रमाणे खेळणार. माहिती आहे त्यांना कसं खेळायचं आहे. नो आम्ही नाही सांगत आहे, पंच सांगतायत. नो चेंडूचा इशारा इथून झालाय. कारण बघा पंच इथून इशारा नो बॉलचा आलाय. कारण क्रीजच्या बाहेर जवळपास हा चेंडू हाताळला. आणि कॉमन प्रीमियर लीग स्पर्धा बिलकुल सुपरहिट आहे. कॉमन प्रीमियर लीग स्पर्धा सुपरहिट. आणि पुढचा चेंडू येतोय फ्री हिट. जिस गेंद का इंतजार बल्लेबाज करताय ना वो गेंद आती है. कारण वाट बघतोय असा चेंडू कधी येईल माझ्याजवळ. 5 चेंडूचा खेळ राहिलाय. धावा 65. हो मिस होतोय. तुकाराम मंगेला धावांची गती 65 वरती पाहायला मिळते. कलयुगाचा पर्व आहे आणि KPLचा आम्हाला गर्व आहे. कारण बघितलं आपण छान क्रिकेट आहे तुकाराम मंगेला. छान क्रिकेट आहे. 4 चेंडूचा खेळ राहिला. अजय उपाध्याय इथून शेवटचा षटक हाताळण्यासाठी आला. शेवटचे 4 चेंडूचा खेळ. स्विंग अँड मिस केलाय कैलासनं. इथून चर्चा झाले. दर्पण कैलास दोन्ही बाहेरनं पण आवाज आलाय. बाहेरनं डगआउटमध्ये आवाज, दोन्ही डगआउटमध्ये भरपूर आवाज आल्यात. काय करायचंय काय नाही करायचंय त्या डगआउटमध्ये आवाज आलाय. 3 चेंडूचा खेळ राहिलाय. फक्त 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगमधला. आणि मायाभट्टा संघ बघितला आपण 65 वरती पोहोचलाय 4 गड्याच्या मोबदल्यावरती. ऑन साईडला चेंडू फायनलच्या क्षेत्रामध्ये येतोय. काय चेंडू सीमारेषा पार होईल का? आला इथे चौकार. 4 धावा येत आहेत. वेलकम डीजे. पाणी गेली घोडी गेली गाडी गेली रावजी पैका गेला. थैंक यू. जिस तरह से गेंद को खेला है ना, गेंद वहां नहीं गई जहां वो मारना चाहते, लेकिन गेंद वहां गई ना जिथे जहां डगआउट चाहता था. बाउंड्री. चेंडू तिथे नाही गेला जिथे फलंदाजाला मारायचा होता, पण चेंडू तिथे गेला ना जिथे टीमला पाहिजे होता. म्हणजे चौकार आलाय. फार महत्त्वाचं असतं. कधी कधी आपण जसं ठरवतो तसं होत नाही. धावा झाल्या धावफलकावरती 69. 69 वरती संघ पोचलाय. 2 चेंडूचा खेळ राहिलाय शिल्लक. होय 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ठिकाणी 2 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत ते इम्पॉर्टंट असतील. यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पुढे येतोय.
झेल सुटला जातोय, मात्र बघितलं थोडासा लांब होता, प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. धावा येत आहेत, प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. इथे रनआउटच्या रूपाने गडी बाद होणार आहे. चला डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा KPLच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपण येऊया. वेलकम डीजे. घोडी गेली गाडी गेली रावजी स्वतः गेला सोनं गेलं चांदी गेली रावजी थँक्यू. तर पंच आपण स्क्रीनवरती सुद्धा बघू शकता की बेल्सला सजवत आहे त्या ठिकाणी. ज्या पद्धतीने बघितलं आपण डोक्यावरती टोपीला मान आहे ना, त्याच पद्धतीने बघितलं आपण क्रिकेटमध्ये बघितलं आपण तर स्टम्प्सना मी म्हणेन ती टोपी म्हटली जाते आणि त्या स्टम्प्सच्या टोपीला सुद्धा फार मोठा मान आहे. मी म्हणेन त्या बेल्सला देखील फार मोठा मान आहे. तुकाराम मंगेला इथे मात्र एक चेंडू शिल्लक आहे. आपण क्रिकेटमध्ये बघितलं आपण तर एक काळ असा होता की दगडे ठेवली जाती, त्याच्यानंतर बघितलं 2 स्टम्प्स आले, पण तो तिसरे स्टम्प्स कधी आले, तर तिसरे स्टम्प्स मी म्हणेन कधी आला मधला तर तो काळ होता 1775चा. आणि ती स्पेशल का आला तो मी म्हणेन त्याचं कारण होतं की मधून बघितलं तर चेंडू पास व्हायचा आणि त्या कारणास्तव स्मॉल नावाच्या मी म्हणेन त्या खेळाडूने बघितलं तर तिसरी स्टम्प्स आणली. इथे मात्र चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न, गडी बाद इज गॉन देअर. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद होतो या ठिकाणी. 71 धावा पूर्ण झाल्यात, 72 धावांचं आव्हान आहे. चला संगीतला ऐकूया आणि पुन्हा एकदा या मैदानाकडे येऊया. चल मी जातो या ठिकाणी टॉस बॉक्सकडे. त्या ठिकाणी संदीप गावंड या ठिकाणी उपस्थित आहेत. थँक्यू. धन्यवाद कैलाश पाटील आणि तुकाराम मांगेला सर. पुढील होणारा मॅच SK स्पोर्ट्स संघाचे संघनायक या ठिकाणी जतीन देवळेकर आलेत. दुसऱ्या बाजूला तेजस गोवारी यांना तुम्ही बघतायत. रत्नाकरजी सावंत आणि तेजस गोवारी हे संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा संघाचे संघ मालक आहेत. आणि धनंजय अण्णा गवळी साहेबांच्या शुभ हस्ते आता हा टॉस होतोय. त्यांच्यासोबतच मनोहर म्हात्रे सरांना सुद्धा तुम्ही बघतायत. एक वेगळा टॉस या स्पर्धेकरता आपण बघतायत. प्रत्येक जिंकणाऱ्या कॅप्टनला हे चांदीचं नाणं म्हणजेच टॉस दिला जातोय. खास करून जर आपण बघितलं तर एका बाजूला या टॉसमध्ये आहे 94 कॅमेरामॅन 94 आणि दुसऱ्या बाजूला KPL. क्रिकेट हा खेळ शौर्याचा, क्रिकेट हा खेळ क्षमतेचा, क्रिकेट हा खेळ गुणवत्तेचा. या क्रिकेट खेळामध्ये अनेक संघ काढत असतात, अनेक वाटा, आणि त्या अनुषंगाने आदरणीय सन्मान्य धनंजय गवळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया छाप आणि काटा. छाप आणि काटा वेगळा आहे. KPL आणि 94 हे दोनपैकी एक आवाज तुम्ही द्यायचा आहे. कॉलिंग कोण करतंय? SK स्पोर्ट्सचे कॅप्टन कॉलिंग करतायत. 94 असा त्यांचा आवाज आलाय आणि यस या ठिकाणी 94 आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे कॉईन या कॅप्टनला आपण प्रदान करायचं आहे, आठवण म्हणून पुढच्या वर्षी सुद्धा आणि प्रत्येक दिवसामध्ये पाहिलं जाईल या नाण्याकडे. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देतात आमचे प्रमुख अतिथी. आणि आता पुन्हा विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. जतीन, खूप महत्त्वाचा होता हा पहिलाच टॉस तुम्ही जिंकलायत, निर्णय काय? फलंदाजी करणार. 6 षटकांचा मॅच आहे. तेजस, समोरच्या संघाने म्हटलं की आम्ही फलंदाजी करणार आहोत. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग करण्याचा निर्णय असता. समोरचा संघ फलंदाजी करणार आहे. फिल्डिंग करताना किती धावसंख्येपर्यंत समोरच्या संघाला तुम्ही रोखाल? 55च्या आतमध्ये थांबवू आम्ही. 55च्या आतमध्ये थांबवण्याचं त्या ठिकाणी तेजस म्हणतायत. तर तुम्ही कशा प्रकारे हुकूमत गाजवाल? फलंदाजी करताना किती धावा बनवाल सीमित 6 षटकांमध्ये? आणि तुमचे कोणते फलंदाज असतील जे सध्याच्या हंगामामध्ये फॉर्ममध्ये आहेत आणि तुम्हाला वाटते की ते खेळाडू जर आमचे चालले तर मॅच आमच्या हातामध्ये? 6 षटकांची मॅच आहे तर आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू आणि फलंदाजी लाईन तर पूर्ण प्रॉपर बॅलन्समध्ये आहे, त्यामुळे आम्ही प्रथम फलंदाजी करणार. प्रथम फलंदाजी करणार आहे. तुमच्याकडे कोणते असे हुकमी एक्के आहेत जे गोलंदाजीमध्ये चांगलं काम करतील, त्यांच्यावर तुम्ही भरोसा ठेवतायत? अतुल नडगे, किरण धूम, लहू गोशे, रोहित कोठावले. संघ मालक म्हणून रत्नाकर सावंत या ठिकाणी तुम्हाला नेहमीच सपोर्ट्स करतायत. प्रत्येक वर्षापासून त्यांचं सहकार्य असतं तुम्हाला. तर तेजसजी, या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल? ही KPL आहे, मात्र ह्या IPLचं लुक इथे मला वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय? हजरतबाईंचं नाव असलं तर ते करणारच काय ना काय वेगळं. ते व्यक्तीचं एक आपल्यासाठी स्पेशलिस्ट आहे. आज तुमचा पहिला मॅच होतोय, पहिलाच मॅच, एक कडक मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच बघायला मिळेल.
तुमची काय रणनीती असेल दुसऱ्या इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता याल त्यावेळेस तुमच्याकडे कोणते चांगले प्यादे आहेत गोलंदाजीमध्ये? आमच्याकडे राहुल अंधेरा आहे, निशांक आहे, अजून विकास यादव आहे, असे प्रॉपर 5 बॉलर आमच्याकडे आहेत. KPL बद्दल काय प्रतिक्रिया द्याल, खास करून SS एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर हजरतजी शेख आणि संजूभाई म्हात्रे? KPL बोललं तर हजरतभाई यांचं आयोजन दरवर्षी काही ना काही वेगळं असतं. यावर्षी तर अजून एक नंबर आहे. ग्राउंड चेंज झालं आहे. आता यावर्षी आम्हाला अजून थोडं नवीन ग्राउंडवर खेळायला मिळतं आहे, त्यामुळे खूप चांगलं वाटतं आहे. आणि नुराभाई यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की त्यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. दोन्ही कॅप्टनला आम्ही शुभेच्छा देतोय. टॉस झालेला आहे. टॉस बॉक्समधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय SK स्पोर्टच्या संघनायक जतीन देवळीकर यांनी आणि फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या आत जावं लागेल संकल्प स्पोर्ट्स साबणपाडा या संघाला. होणारा हा पुढील मॅच असेल. आता थेट आम्ही वळतोय स्वर्गीय मोहम्मद अली अन्सारी समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे 2 दिग्गज समालोचक आदरणीय सन्मान्य डॉक्टर गवळी सर आणि त्यांना साथ देण्याकरता सज्ज आहेत हेमंत पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदीप गावण. माझ्यासोबत कमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत स्वीट व्हाईस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट हेमंत पाटील. स्वागत आहे हेमंत पाटील. 72 इज अ टार्गेट. 72 धावांचं लक्ष्य आहे. माया भट्टा अर्थात भट्टा म्हात्रे आणि महेश पाटील यांचा संघ आणि आयशा स्टार शाहिदभाई अन्सारी यांचा संघ. आयशा संघासमोर 72 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे. 72 इज अ टार्गेट. आपण आज आजच्या दिवसातील दुसरी मॅच पाहतोय. व्यासपीठाच्या दिशेने या ठिकाणी दाखल होत असताना वालीव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय सन्माननीय कैलास बर्वे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. बघूया आणखीन कोण कोण पाहुणे त्यांच्यासोबत या ठिकाणी दाखल होत आहेत. वेलकम वेलकम वेलकम. सेव्हन्टी 72 इज अ टार्गेट. 72 धावांचं लक्ष्य समोर ठेवून सलामीची जोडी खेळपट्टीवर. देविदास बीज आणि अक्षय कोल्हा. डावखुरा शैलीदार फलंदाज देविदास बीज आणि अक्षय कोल्हा नॉन स्ट्रायकर यांना क्षेत्ररक्षणही लावलं जात आहे. यष्टी रक्षक अगदी यष्टी पासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ, एक मिड ऑन, थोडासा वाईडिश. नक्कीच हे स्क्रीनवर आपण बघू शकता. वालीव पोलीस स्टेशनचे माननीय श्री कैलासजी बर्वे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताना दिसते. त्यांचं सुद्धा या KPL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासोबत आपण हेमंत बघतायत पवार साहेबांना सुद्धा. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. व्यासपीठाच्या समोरून येत असतानाच वालीव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय सन्मान्य कैलास बर्वे साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांच्या समेतच पवार साहेबांना सुद्धा आपण बघतायत. वेलकम वेलकम वेलकम. पहिला चेंडू व्हाईटचा इशारा पंचांचा येतोय आणि व्हाईटच्या रूपानं अवांतरच्या रूपाने एक धाव मिळते. पाहू शकता आपण आमच्या स्क्रीनवर. PI साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्याच्यातच त्यांचं आम्ही स्वागत करतोय. और एक वाइड गेंद यहाँ पर करते हुए गेंदबाज वैभव धूम, कैप्टन है माया फट्टा टीम के. चुनौती तो अच्छी रखी है, टारगेट अच्छा रखा है 72 रनों का, लेकिन पहली दोनों गेंदें वाइड की है गेंदबाज वैभव धूम ने. पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आम्हाला याआधी सूचना मिळाल्या होत्या की कैलास बर्वे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. राहुल सर, आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून या KPL मध्ये आम्ही स्वागत करतोय. पवार साहेबांचं सुद्धा स्वागत. वेलकम पवार साहेब. बिल्कुल जड़ में रखी थी इस गेंद को, बहुत ही अच्छा वी की शक्ल में खेला था मिड ऑफ के ऊपर. अच्छी फील्डिंग, एक सिंगल मिलता हुआ, पहली फेयर डिलीवरी करते हुए वैभव धूम. टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 3 रन. 3 धावा झालेल्या आहेत. वैभव पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण सलामीची जोडी खेळपट्टीवर पाहतोय. देविदास बीज आणि अक्षय कोल्हा अशी सलामीची जोडी.
माया भट्टा विरुद्ध आयशा स्टार या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. ही दुसरी मॅच आहे. वैभव याला फटका स्ट्रेट टू लॉंग ऑफ, त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. फटका चांगला होता मात्र प्लेसमेंट इतकं चांगलं नव्हतं. सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफला. बिल्कुल इनफील्ड के बाहर आउटफील्ड में 2 खिलाड़ी है जिसमें लॉन्ग ऑफ रखा था और सीधे लॉन्ग ऑफ के हाथों में खेला था ये शॉट. और पिच गेंद जरूर थी लेकिन उठाकर नहीं खेला था इस शॉट को. 4 धावा झालेत. वैभव यावेळेला मात्र स्वीपचा फटका, अतिशय सुंदर फटका आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार चौकार. ये देखिए खूबसूरत शॉट और स्वीप किया था इस गेंद को. देवीदास बीच ने भेज दिया गेंद को लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर सीधे 4 रन के लिए. इस इनिंग का पहला चौका देवीदास बीच के बल्ले से आता हुआ. टीम का टोटल अप जा चुका है. ये देखिए बहुत ही खूबसूरत शॉट. स्कोर जा चुका है अब स्कोर बोर्ड के ऊपर 8 रन. 72 का लक्ष्य रखा है जीतने के लिए. 8 धावा झाल्या. 72 इज अ टार्गेट. वैभव पुन्हा एकदा चांगला फटका जवळपास खोदून काढलेला आहे आणि चेंडू सरळ जाते शॉर्ट मिड विकेटला. आणि तोपर्यंत मात्र संधी मिळते देवीदासला फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची. 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या होते 9. ब्लॉक होल में करने की कोशिश, बैकलिप को नीचे करते हुए खेल दिया था. शॉर्ट मिड विकेट की दिशा में अच्छी फील्डिंग कैलाश की. विकेट हैट्रिक कोई गेंदबाज लेते हैं मया भट्टा टीम के तो रघुनाथ पाटिल जिनके जानिब से 1000 रुपये का इनामात दिया जाएगा. वैभव राईट आर्म पुन्हा एकदा स्वीप केलेला आहे. अतिशय सुंदर फटका. स्वीपचा फटका. चेंडू सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे स्वतःला झोकून देऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र असफल झालेला आहे. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते. कभी भी मात दे सकती है. ओ माय गॉड, बहुत ही खूबसूरत एफर्ट हेमंत गोडविंदे का. लेकिन ये गेंद बाउंड्री के बाहर निकल गई 4 रनों के लिए. और 4 से टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 13 रन. ये देखिए हमारा वीआईपी डाइस जहाँ पर हमारे प्रमुख अतिथि नज़र आ रहे हैं. पीआई पाटिल साहब जिनके बगल में हम देख सकते हैं पवार साहब. और ये टूर्नामेंट के करता धरता हजरत भाई शेख. वैभव राईट आर्म पुन्हा एकदा सहजगत्या टर्न केलेला आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये अतिशय सहजगत्या टर्न केला होता. डाव्या शोरला चिन्हवता आणि फक्त टर्न केलं आणि अगदी गॅप शोधली. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. यस, धावसंख्याही वेगाने वाढतोय. धावसंख्या झालेली आहे 17. फर्स्ट एट बॉक्स आपको लेके जाना है अमित कामनकर जिन्होंने जिम्मेदारी जो ली है उस जिम्मेदारी को आपको निभाना है. बिल्कुल पहले ओवर की यहाँ पर समाप्ति होती हुई पहले ओवर के समाप्ति के बाद बहुत ही अच्छा टोटल कहा जा सकता है आयशा स्टार टीम का. 17 रन 72 की चुनौती है और बहुत ही अच्छा टोटल माना जा सकता है. ये देखिए हमारा वीआईपी डाइस. बहुत ही सुंदर टेलीकास्ट. डेफिनेटली हेमंत आपण पाहतोय की क्रिकेट खेळच असा आहे. क्रिकेटपासून कोणीही स्वतःला दूर ठेवू शकत नाही. डॉक्टर असेल, वकील, इंजिनियर आणि खास करून पोलीस अधिकारीसुद्धा यांनी सुद्धा स्वतःला यापासून दूर ठेवलेलं नाही आहे. कारण पाहतोय आपण भारताचा जर राष्ट्रीय खेळ जर बघितला हॉकी आहे. पण क्रिकेटला जितकं ग्लॅमर भारतामध्ये आहे ना तितकं हॉकीमध्ये नाही. कारण आपण पाहतोय की 1928, 1932, 1936मध्ये भारताने हॉकीची खरं तर ऑलिम्पिकला हॅट्रिक केली होती चॅम्पियन पदाची. पण मात्र ध्यानचंद सरांचा काल कुठेतरी संपला आणि आता मात्र संघर्ष करावा लागते हॉकीमध्ये भारताला. पण क्रिकेटमध्ये खूप ग्लॅमर आहे. बिल्कुल बहुत ही लाजवाब बल्लेबाजी पहले ओवर में देखने को मिली. खास करके अक्षय कोल्ला जो बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है
आयशा स्टार टीम के। और एक ऐसे बल्लेबाज है केपीएल में हाफ सेंचुरी करने वाली एकमात्र बल्लेबाज है जिन्होंने पिछले साल 16 गेंदों में 55 रन पूरे किए थे और सबसे ज़्यादा सिक्सर भी सीजन 2 में केपीएल में लगाए थे। अक्षय कोला ने कुल मिला के 11 सिक्सर लगाए थे। ये देखिए हमारे सभी दर्शक स्क्रीन के ऊपर नज़र आ रहे हैं। बहुत ही अच्छा साथ दिया दर्शकों ने पहले दिन से लेके। एक गोष्ट मात्र हेमंत, आपण या ठिकाणामध्ये कुठलेही बॅनर या ठिकाणी आमच्या आयोजन समितीचे बघायला मिळणार नाही, मान्यवरांचे नाहीत. जे काही स्टँड आहेत जे आपल्यामध्ये खरं तर नाहीत त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी हे सर्व आपण स्टँड पाहतोय. 17 धावा झाल्या आहेत. 17. देवीदास खेळण्यासाठी सज्ज होईल. दोघांमध्ये एक समन्वय बघायला मिळाला आहे. खास करून अक्षय कोल्हा याने बॅक टू बॅक 2 चौकार लागवले आहेत. आपण आस्किंग रन रेट जर बघितलं 12 धावांचं आहे, पण जेव्हा तुम्ही आवश्यक धावगती पुढे जाऊन सुरुवात करतात तेव्हा येणारी षटके असतात, त्यामध्ये मानसिक जे दबाव असतो आवश्यक धावगतीचा तो थोडासा कमी होत असतो. सचिन दळवी येतोय. दुसरं षटक फार एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी. त्याचा सामना करेल डावखुरा शैलीदार फलंदाज देवीदास बीज. टाइम के बारे में सहयोग दे। सिर्फ आपको 30 मिनट का वक्त दिया है 6 ओवर पूरे करने के लिए। बिल्कुल सचिन याला मात्र हुकचा फटका, मात्र ताकद झोकली, चेंडू मात्र जाते लॉंग लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि चेंडू अडवण्यात मात्र यश आलेलं आहे. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. बिल्कुल फिर से एक बार फ्रेम में आते हुए हेमंत घोड़बिंदे फुटबॉल के स्टाइल में गेंद को रोका था और अच्छा थ्रो महेश पाटिल का। यहाँ पर रन पूरे किए 2 और 2 रन से टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 19 रन। बिल्कुल टिट फॉर टैट जैसे का जवाब तैसा देते हुए यहाँ पर आयशा स्टार टीम। नाही, डेफिनेटली सकारात्मक पाठलाग बघायला मिळते. पॉझिटिव्ह बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळते. 19 धावा झालेल्या आहेत. सचिन मार्गस्थ होईल. शॉर्ट रनअप. याला मात्र फटका खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. पाठलाग करतोय पण अडवू शकणार नाही आणि चेंडू सरळ निघून जातोय. डीप कव्हर, सीमा पार, चौकार. सुख का त्योहार मिले डमरू के ताल करे दुख पीड़ा पार जटाधारी शिव भोला भंडारी शिव भोला भंडारी शिव भोला भंडारी। बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव यहाँ पर देखने को मिली। बीट किया था कवर के खिलाड़ी जयेश पाटिल को और गेंद को सीधे भेज दिया बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। क्लास फटका बघायला मिळतोय आणि क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका बघायला मिळाला अगदी कव्हरच्या दिशेने. सचिन याला फक्त डिफेन्स केला, डिफेन्स केलेला आहे आणि फार महत्त्वाचं आहे. चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा आणि खराब चेंडूचा समाचार घ्या आणि हे समीकरण आहे क्रिकेटचं. क्रिकेट म्हणजे काय तर चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेऊन त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवा. बिल्कुल वेलकम नयन. सचिन राईट आउट. याला मात्र हुकचा फटका, चेंडू जाईल हवेत आहे मात्र चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार. यहाँ पर स्क्रीन पर दिखाया जा रहा है हमारे और मुख्य मेहमान यहाँ पर तशरीफ़ ला चुके हैं शरद जी भगली और उनके साथ सभी उनके फ्रेंड्स आ चुके हैं. सभी का दिल से गहरे से स्वागत है KPL सीजन 3 में. वेलकम एवरीबॉडी. त्याचबरोबर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथ जोगारी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांच्या संपूर्ण टीमचं आम्ही स्वागत करतोय. शरद भगली साहेबांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या पाठीराखे सुद्धा व्यासपीठाच्या दिशेने दाखल होताना दिसत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. बिल्कुल वेलकम. संतोष डोंगरे आपका भी स्वागत है. वेलकम एवरीबॉडी. 27 धावा झाल्या 27. याला त्या बॅटला हलकासा स्पर्श आणि देवीदास याची एक झंझावाती खेळीचा अंत होतोय. कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले
जसं आपण रिप्लेमध्ये पाहूया, खरं तर खाली राहिला होता अनपेक्षित चेंडू आणि जो खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटला हलकासा स्पर्श आणि चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातात विसावतोय. देवीदास याने 8 चेंडूचा सामना केला आणि 200च्या स्ट्राईक रेटने 16 धावांची खेळी केली. अच्छी बारी खेली देवीदास बीच ने, लेकिन इस वक्त कट करने की कोशिश में एज लगी थी, विकेट कीपर के हाथों में गेंद जा पहुंची और पहला विकेट यहाँ पर गिरता हुआ आयशा स्टार टीम का. देवीदास बीच आउट. अब देखना है देवीदास बीच की जगह नए बल्लेबाज जा रहे मैदान में. अतुल, ये भी बहुत ही अच्छे बल्लेबाज माने जाते हैं अतुल ठाकरे. और बल्लेबाजी लाइन हम देखिए डॉक्टर गवली सर, आशिया स्टार टीम में भी अच्छी बल्लेबाजी लाइन है. एक तरफ हम देख सकते हैं आकाश अक्षय कुल्ला, जो एकमात्र ऐसे बल्लेबाज है केपीएल में जिन्होंने हाफ सेंचुरी पूरी की है. सीजन 2 में ये कारनामा किया था अक्षय कुल्ला ने. पण दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. 27 धावांची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप, कारण 72 धावांचं लक्ष्य जे आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना आयशा स्टार या संघाला आपण पाहतो. आता मात्र खेळण्यासाठी आलेले अतुलला एक अतुलनीय कामगिरी करावी लागेल. सचिन फार एंडकडनं मार्गस्थ होईल. हा चेंडू मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलं आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 1/27 27. आयशा स्टार विरुद्ध माया भट्टा या 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयशा स्टार हा संघ. इक्वेशन आपण पाहू शकता, 24 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. काय प्रक्षेपण आतापर्यंत पोहोचवलेलं आहे. क्लीन अँड नीट टेलिकास्ट, TCP लाईव्ह, महेंद्रजी भगत आणि त्याची संपूर्ण टेक्निकल टीम. आणि स्कोअरबोर्ड आपण पाहू शकता, देवीदास बीज हा 16 धावसंख्येवर बाद झाला, 8 चेंडू सामना केला. अक्षय कोल्हा नॉट आऊट, 9 धावांवर खेळतोय, 3 चेंडूचा सामना केलेला आहे. अतुल ठाकरे हा मात्र 0वर खेळतोय. एक्स्ट्राज 2, 1/27. वैभव दुबे याने पहिलं षटक हाताळलं. महागडं षटक 17 धावा दिल्या. त्यानंतर सचिन दळवी याने 1 षटक हाताळलं आणि 10 धावा दिल्या. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 27 धावा, अगदी सकारात्मक पाठलाग हेमंत पाटील आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचं वेळेसंदर्भात, कारण KPL कॉमन प्रीमियर लीग हे डिसिप्लिनचं दुसरं नाव आहे. यस, मास्टर 40+ अध्यक्ष धनंजय अण्णा गवळी हे सुद्धा आमच्यातून निरोप घेताना आपलं आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेसाठी आलात, मान्यवर कक्षामध्ये येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल कॉमन प्रीमियर लीग ऑर्गनायझिंग कमिटी तसेच आमचे सन्माननीय हजरतभाई शेख साहेब व संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. आणखीन सूचना असतील, खेळाडू जर व्यासपीठावर बसलेले असेल तर त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून खाली उतरा. थोड्याच वेळात खासदार आणि आमदार साहेबांचं सुद्धा आगमन होणार आहे. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच अजित म्हात्रे इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 28. दर्पण VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. थोडासा वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात हेमंत आपण पाहतोय आपल्या दिशेमध्ये भरकटतोय दर्पण. दुसरा चेंडू वाईट. एकोणतीस धावा झाल्या, 29. माया भट्टा विरुद्ध आयशा स्टार ही मॅच आपण पाहतोय आणि 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयशा स्टार हा संघ. हा चेंडू मात्र पुन्हा तिसरा चेंडू वाईट. अतिशय खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. अगदी आपल्या संघावर प्रेशर बिल्डअप करणारी ही गोलंदाजी.
या क्रुशियल मॅच असते ना, जेव्हा संघर्ष असतो तेव्हा अशा प्रकारे गोलंदाजी तुम्ही करतात ना, तेव्हा स्वतःच्या संघावर तुम्ही प्रेशर बिल्डअप करतात. दर्पण पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ शॉर्ट रनअप. खराब गोलंदाजी. तब्बल 4 चेंडू वाईट टाकून झालेले आहेत. आणि आता मात्र एक नक्कीच मिडल कॉन्फरन्स बघायला मिळेल, चर्चा बघायला मिळेल. तब्बल 4 चेंडू वाईट टाकून झालेले आहेत. 31 धावा झालेल्या आहेत. नक्कीच थोड्याच वेळामध्ये सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर समाज कल्याणाचे माननीय श्री सोन्याजी पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन होणार आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. 5 चेंडू तब्बल वाईट टाकून झालेले आणि हे कुठेतरी मारक ठरणार आहे दिसतंय. ते म्हणजे माया भट्टा संघासाठी हा एक चिंतेचा विषय असेल, कारण आपण पाहतोय दुसरं षटक, तिसरं षटक आहे. अतिशय खराब गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते. बिल्कुल दर्पण पाटिल रेगुलर गेंदबाज नहीं है, ये कभी भी केसी में गेंदबाजी नहीं करते, पार्ट टाइम गेंदबाज है. और आप केपीएल में गेंदबाजों को देंगे तो बिल्कुल प्रेशर में आ सकते हैं. और आप प्रेशर में गेंदबाजी करते हुए लगातार 5 गेंदे वाइट, यानी सबसे लंबी ओवर करते हुए यहाँ पर दर्पण पाटिल. पण 2 षटकामध्ये बघितलं आपण मायापट्टा संघाची तितकी स्थिती चांगली नसताना पार्ट टाइम गोलंदाजाला जेव्हा गोलंदाजी दिले जाते, यावेळेला मात्र अपील केला. वाईड यॉर्कर चेंडू हाताळला होता. हा चांगला चेंडू म्हणता येईल. थोड्याच वेळात आमचे प्रमुख मान्यवर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि मी विनंती करीन आपल्या परिसरातून जे गावातले काही व्यक्तिमत्व VIP डाईसवर आहेत त्यांनी थोडीशी जागा खाली करून द्यायची आहे. जे व्हॉलंटियर्ससुद्धा असतील त्यांनी सुद्धा थोडंसं साईडला जाऊन बसायचं आहे. या वेळेला मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. आता मात्र अडचण वाढणार आहे, कारण ह्या चेंडूवर मिळणारे 1 धाव आणि त्यानंतर असणारे फ्री हिट. खराब गेंदबाजी, बिल्कुल बहुत ही खराब गेंदबाजी. ये जो डिसीजन था ये गेंदबाजी देने का, ये डिसीजन अब थोड़ा सा महंगा साबित होता हुआ मया भट्टा टीम के लिए, क्योंकि अब तक 6 गेंदें एक्स्ट्रा की है गेंदबाज दर्पण पाटिल ने. अभी भी 5 गेंदें और शेष रहेगी. कितने एक्स्ट्रा करते हैं दर्पण पाटिल. फ्री हिट चेंडू आहे. यावर मात्र फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे. सीमारेषा क्लिअर होते का बघायचं आहे आणि वाईड ऑफ लॉंग ऑनला जाणारा हा दर्जेदार षटकार. फ्री हिट गेंद थी, बहुत ही अच्छा फायदा उठाया और खूबसूरत शॉट वाइड लॉन्ग ऑन के बाहर भेज दिया गेंद को 6 रन के लिए. दर्पण याला स्टेप आउट. व्हाट अ शॉट. क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका. डाऊन दी ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार बघायला मिळाला. धावसंख्या वेगाने वाढते. 45. याला पुन्हा एक फटका खेळलेला आणि हा सुद्धा जाईल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. लागोपाठचा हा तिसरा षटकार आणि 50चा आकडा पार होतोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50चा आकडा पार होतोय. आणि लागोपाठ 3 षटकार मारण्यामध्ये शाहिदभाई अन्सारी अर्थात आयशा स्टारचे सर्व आहेत. त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी बॅटरला देण्यात येईल. अक्षय कोलायास. याला मात्र पुन्हा क्लास फटका. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कावा सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. यस बिल्कुल, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी अक्षय कोल्ला. 150 160 रन यहाँ पर पूरे हो चुके हैं केपीएल के अक्षय कोल्ला के.
लगातार 3 छक्के के लिए 5,000 का इनामात आता हुआ हजरत भाई की तरफ से। यावेळेला बघा पहा डिफेन्स हे फार महत्त्वाचं आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान केला गेला, खराब चेंडूचा समाचार घेतला आणि हेच चांगलं क्रिकेट. यस, धाव संख्या किती आहे ती आपण करणार आहोत. 3 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत. डॉक्टर गवळी आपल्यापर्यंत माहिती देतील. आता मात्र 18 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे. 18 चेंडू 16 धावा आवश्यक आहेत. निश्चितच मी सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. डीजे सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. व्यासपीठावर दाखल झालेत वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय सन्माननीय राहुल कुमार पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान आम्ही करणार आहोत. हजरतजी शेख सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते तो सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी घडवण्याकरता शिक्षक पाहिजेत. विद्यार्थी घडवण्याकरता शिक्षक पाहिजेत. मॅच बघण्याकरता प्रेक्षक पाहिजेत आणि आमच्या रक्षणाकरता साहेब तुमच्यासारखे रक्षक पाहिजेत. आणि राहुल पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान हजरतजी शेख या स्पर्धेचे सर्वेसर्वा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येतोय. माईची ऊब देणारी ही शाल आहे ज्याच्यावर KPLचा हा सिम्बॉल आपल्याला बघायला मिळतोय. KPL आणि 94 हा सिम्बॉल बघायला मिळतोय. त्याचबरोबर या स्पर्धेकरता उपलब्ध झालेल्या खास करून दुबई येथून आलेल्या क्रिस्टल ट्रॉफीज याने आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. लाख लाख धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये दाखल झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतोय. यस त्याच्यानंतर एक चंदनाचं रोपट संदीप चंदनाचा रोपट सुद्धा देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. राहुल पाटील सर आमच्या सोबत 2 मिनिटं जोडले जात आहेत. यस संदीप गावाड या ठिकाणी दरम्यान आगमन झालेलं आहे. ते म्हणजे समाज कल्याण न्यासे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक आणि नेहमी ज्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासलेले सन्माननीय डॉक्टर सोन्या पाटील साहेब यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. साहेब या ठिकाणी आपण दाखल झालात. या स्पर्धेबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया असतील. हजरतजी शेख आणि संजूभाई म्हात्रे यांचं हे आयोजन आहे. जे नियोजन मी या ठिकाणी बघतोय खरं तर मी पहिल्यांदा म्हणजे ज्याप्रमाणे रणजी ट्रॉफीज किंवा नॅशनल इंटरनॅशनल ODI सिरीज याचं ज्याप्रमाणे आयोजन केलं जातं त्या तोडीचं किंबहुना त्याहीपेक्षा सरस असं हे आयोजन या ठिकाणी मला पाहायला मिळत आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी एक ॲस्थेटिक सेन्स जपलेला आहे. आणि असं मला वाटतं की मी कुठल्या तरी एक इंटरनॅशनल लेवलची क्रिकेट मॅच मी इथं बघतो आहे असा फील मला या ठिकाणी येतो आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने ग्राउंड केलेलं आहे, प्रत्येक स्टँडला जे नाव दिलेलं आहे आपल्या स्थानिक जे काही दानशूर व्यक्ती असतील त्यांचं, परत स्मृती मानधना महिला प्रेक्षक केंद्र, हे मला विशेष भावलं. कारण अलीकडे आपल्या महिला क्रिकेट संघाने खूप चांगली चाहूल दाखवायला सुरुवात केलेली आहे. अंडर-19चा वर्ल्ड कपसुद्धा आपण जिंकलेला आहे अलीकडे. आणि मला वाटतं महिलांचा वर्ल्ड कपमध्ये आपली चांगली कामगिरी चाललेली आहे. तर खरंच खूप आनंद वाटतो. आणि क्रीडामधून माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले संस्कार मिळत असतात. म्हणजे संघटन कौशल्य असेल, सहानुभूती असेल, इतरांना मदत करण्याची वृत्ती असेल, हे चांगले गुणाचा जर आपल्याला मुलांमध्ये विकास करायचा असेल तर आपण त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती टाकली पाहिजे. आणि त्याच्यासाठीचंही तुमचं नियोजन हे अतिशय मला उत्कृष्ट वाटतं आहे. तरुणांना आपण चांगल्या मार्गाने घेऊन जात आहात. त्यांच्यातल्या जोशाला तुम्ही एक चांगले वाट करून देत आहात, व्यासपीठ करून देत आहात. मला वाटतं की मला नक्की खात्री आहे भविष्यात आपल्या कामन या KPLचा एखादा खेळाडू हा IPLमध्ये नक्कीच चमकेल. आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. साहेब, एक प्रश्न मला या ठिकाणी विचारायचा आहे. तो म्हणजे एक भिवंडीला एक स्पर्धा मी कव्हर केली होती. त्या ठिकाणी DCP महेश पाटील साहेब होते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत सर होते. त्यांच्या माध्यमातून पोलीस जनता दोस्ती चषक, दोघांमध्ये समन्वय, जी काही भीती निर्माण होते ती दूर करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. अशा प्रकारची स्पर्धा आयोजन करणं योग्य ठरेल का आपल्याकडे सुद्धा? बिलकुल, खूप चांगली संकल्पना आहे. खरं तर पोलीस आणि सामान्य नागरिक हे अतिशय समरस राहून जेव्हा जगतात किंवा राहतात तेव्हा मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण दुष्टाचं निर्दालन करत असतो.
तर पोलिसांच्या बाबत भीती ही वाटली पाहिजे, परंतु कोणाला, तर जे समाजामध्ये वाईट काम करतात त्यांना. चांगलं काम करणाऱ्यांना आम्ही नेहमी दोस्त आहोत. जे कायद्याचे पाठीराखे आहेत, जे कायद्याचे अनुपालन करतात तेच आमचे दोस्त आहेत आणि बाकीच्यांसाठी कायद्याचा दंडुका आमचा चालतोच. तर थोडक्यात सांगायचं, तुम्ही जी संकल्पना आम्हाला सांगितलेली आहे अतिशय उत्कृष्ट आहे. त्याचाही आम्ही भविष्यात, नजीकच्या भविष्यात आम्ही विचार करू आणि आपणही आपलं एक चांगलं आपल्या मार्फतीने उत्कृष्ट आयोजन करूया. खूप खूप थँक्स साहेब, आपला खूप खूप आभार आहे. धन्यवाद सर. पुन्हा आपण वळूया नेमका मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच संदीप गावड़. और बहुत ही लाजवाब बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं अक्षय कोल्ला. 32 के ऊपर बल्लेबाजी हो रही है और अक्षय कोल्ला बहुत ही अच्छे बल्लेबाज माने जाते हैं. मैच विनिंग बारी खेलते हैं अपने टीम के लिए. अब तक स्कोर हम देखें, आयशा स्टार टीम का 61 रन, चुनौती रखी है 72 रनों की और अब 11 रन की दरकार मुकाबला जीतने के लिए. डेफिनेटली, कारण 72 इज अ टार्गेट आपण पाहतोय आणि या धावांचा पाठलाग करताना एक खूप चांगली सुरुवात आयशा संघाकडून आपण पाहतोय. खास करून आपण पाहतोय अक्षय कोल्हा याने आक्रमण केलेलं आहे. बिल्कुल बिल्कुल, बहुत ही इनामात आता हुआ अक्षय कोल्ला के लिए. 3 सिक्सर लगातार लगाए थे हजरत जी शेख, जिनके तरफ से 5000, शाहिद भाई अंसारी की तरफ से 1000. इस वक्त अच्छी गेंद, अपील यहाँ पर, और रेहाना जी अंसारी जिनके तरफ से 500 रुपये का इनामात और अमेय ग्रुप के तरफ से 1001 रुपये का इनामात आता हुआ. बिल्कुल, पुलिस निरीक्षक राहुल पाटिल सर की जानिब से भी 500 रुपये का इनामात आता हुआ. योगेश सहकारी अमय ग्रुप के उनके तरफ से 1001 रुपये का इनामात. इसे कहते हैं केपीएल. और असलम भाई जिनके तरफ से भी 1000 रुपये का इनामात. इसे कहते हैं केपीएल. केपीएल में आप लगातार 3 छक्के लगाओ, लगातार 3 विकेट लो और पैसा लेके जाओ. विकेट यहाँ पर गिरता हुआ अतुल ठाकरे का. अब नए बल्लेबाज कैप्टन सिराज शेख आते हुए. प्रेशर नहीं रहेगा सिराज शेख के ऊपर, क्योंकि प्रेशर रिलीज कर दिया है बल्लेबाज अक्षय कोल्ला ने. बहुत ही धमाकेदार बारी खेली अक्षय कोल्ला ने. वो अच्छी गेंद, एज जरूर लगी लेकिन टिप्पा खा के ये गेंद विकेट कीपर के हाथों में जा पहुंची. डॉट गेंद. डेफिनेटली, कारण फुल्लर लेंथ, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श झाला होता पण मात्र झेल होण्यासारखी कुठल्या प्रकारे संभावना नव्हती. 13 गेंदों में 11 की दरकार मुकाबला जीतने के लिए. ये वाइड गेंद बिल्कुल खराब गेंद यहाँ पर मानी जाएगी. 1 रन का इजाफा और होता हुआ टीम के खाते में. स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 62 रन. 10 रन की दरकार मुकाबला जीतने के लिए और गेंदे शेष है 13. हेमंत या ठिकाणी पाहतोय अक्षय कोल्हा नुलावट खूप चांगली फलंदाजी केली, पण खराब गोलंदाजी सुद्धा बघायला मिळाली. ब्लॉक होल पे करने की कोशिश, फिर से एक बार अच्छी गेंद करते हुए गेंदबाज वैभव धूम जो कैप्टन है. और यहाँ पर ओवर की समाप्ति होते हुए 4 ओवर की समाप्ति. 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है आयशा स्टार टीम का 62 रन. अब बचे हुए 12 गेंदे शेष और 12 गेंदों में 10 की दरकार मुकाबला जीतने के लिए. हेमंत, 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. तत्पूर्वी आपण मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करून घेतोय. आदरणीय सन्माननीय रवी पवार साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी समोर या. संजूभाई म्हात्रे सरांना माझी नम्र विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान रवी पवार साहेबांचा होतोय. खरोखरच अखंड निरंतर सेवा देणारे आमचे हे पोलीस दलातील हे कर्मचारी आहेत. नेहमीच आम्हाला सपोर्ट करत असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि ते रवी पवार साहेबांचा यथोचित मान सन्मान संजूभाई म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावर होतोय. माईचे उप देणारी ही शाल आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र केपीएल लोगो असे या महावस्त्रावर आहे. आणि त्याच्यानंतर दुबई येथून खास मागवलेल्या क्रिस्टल ट्रॉफीज देऊन त्यांचा सन्मान होतोय. पवार सर, त्याचबरोबर आपल्याला हे चंदनाचं रोपटं, कारण एका झाडाचं जर आपण किंमत बघितली ना तर वर्षाकाठी जवळजवळ
आपल्या 30 लाखाचा ऑक्सिजन ते झाड पुरवत असतं आणि आता हे चंदनाचं झाड देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. पुन्हा वळूया मॅचकडे. नेमकं या मॅचमध्ये चाललंय काय? बिल्कुल 2 ओवर में 10 की दरकार. क्या लगता है डॉक्टर गवली सर, यहाँ से क्या करना चाहिए मया भट्टा टीम के? नाही, मी तर एकच म्हणेन, मला एक आंतरराष्ट्रीय मॅच आठवते, वर्ल्ड कप 99ची भारत विरुद्ध झिम्बाब्वे. हेनरी ओलोंगाने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती आणि भारताच्या 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता, अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. पहली गेंद ओ फोर्स किया, लॉकअप में खिलाड़ी वहां पर, बहुत ही खूबसूरत कैच, स्पेक्टाकुलर कैच, लेकिन क्या इशारा, नो बॉल का इशारा अंपायर का, और एक रन लेने की कोशिश, लेकिन बिल्कुल और एक रन मिल पाएगा. बिल्कुल एक साइड में सिर्फ 3 खिलाड़ी थे, ये पकड़ लिया था. नाही, ऑन साईडला आय थिंक 6 प्लेयर होते. पंच काय इशारा बाबा, ऑन साईडला 6 क्षेत्ररक्षक होते. तुम्ही 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला लावू शकता. नो आर्ग्यूमेंट्स अगेंस्ट अंपायर. बिल्कुल यहाँ पर नो का इशारा, यानी 4 रन जुड़ते हुए टीम के खाते में, और स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 66 रन. मॅचला लगेच सुरुवात करायची. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. मास्टर ब्लास्टरला आपण खेळताना बघितला असेल. मास्टर ब्लास्टर असतील, ब्रायन लारा असतील, असे किती ॲडम गिलख्रिस्ट या खेळाडूंना खेळताना आपण बघितलं असेल, कुठल्याही प्रकारे पंचांच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. बहुत बार सचिन तेंदुलकर को भी LBW दिया था, जब LBW आउट भी नहीं थे सचिन तेंदुलकर. अगली गेंद फुल टॉस से स्विंग कर दिया इस गेंद को, डीप मिड विकेट में गेंद चली गई बाउंड्री के बाहर. एक टप्पा खाती हुई 4 रनों के लिए. हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. फुल टॉस चेंडू होता आणि सहज गती फेकून दिलं होतं. डीप मिड विकेट. प्लेसमेंट किती जबरदस्त होतं, कारण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता आणि जवळपास वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक, दोघांच्या मधून जाणारा हा चौकार. 2 रनों की आवश्यकता मैच जीतने के लिए. फ्लाइट डी इस वक्त लेकिन आमंत्रण स्वीकार नहीं किया, कोई भी फुटवर्क का इस्तेमाल नहीं था, और ये डॉट गेंद जाते हुए. बिल्कुल मुकाबला अब झुक चुका है आयशा स्टार टीम के पक्ष में. 10 गेंदों में 2 की दरकार. खूबसूरत शॉट, गैप में खेल दिया इस गेंद को और भेज दिया बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए विनिंग चौका आता हुआ कैप्टन नसीरा शेख के बल्ले से, और इस मुकाबले को जीत लिया है आयशा स्टार टीम ने. कॉन्ग्रेचुलेशन आयशा स्टार टीम के ऑनर शाहिद भाई. या कामन गावात घातला धिंगाणा, या KPL ने घातला धिंगाणा, या कामन गावात घातला धिंगाणा, धिंगाणा. थैंक यू सो मच.